28 runs from 18 balls. What a magnificent performance, Siddesh. Many congratulations and hope for the next match. You will show your game in the next round. नक्कीच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एरन जार्ड संघ वेळ होतोय आणि नक्कीच सूर्य डोक्यावर आग ओकतो आहे आणि अशा उन्हामध्ये परफॉर्मन्स देणं, आपला फिजिकल फिटनेस टिकवून ठेवणं नक्कीच मित्रांनो कठीण आहे. मग तुम्ही अशा उन्हातही आपला खेळ करता आहात, नक्कीच ते पॅशन आहे आपलं. नक्कीच या खेळाप्रती आपली असलेली निष्ठा असेल, प्रेम असेल आणि याचाच परिणाम आपण सुरेख खेळ भावनेचा प्रदर्शन या मैदानावर करतात. नक्कीच राज क्रीडा मंडळ आई गावदेवी चषक 2021 चा हा क्रिकेटचा महारण संग्राम. रोशन मुसले आपण प्लीज यायचे आहे व्यासपीठावर. नक्कीच हे आयोजकांचं प्रेम आहे आपल्यावरचं. आपण नक्कीच व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे आणि या सामन्याचा आनंद घ्या. हा सामना रंगणार आहे जय हनुमान ज्वेली वर्सेस वेदा 11 एरन जार्ड. आणि नक्कीच पहिलं षटक येस आणि सलामीचे फलंदाज अजय आणि योगेश खेळपट्टीवर. नक्कीच एक मोठा सामना पाहायला मिळेल का आमच्या प्रेक्षकांना. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात युट्यूब लाईव्ह सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. यावेळी पहिला चेंडू या सामन्यातला. हो, यावेळी मात्र चेंडूला दिशेने लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे, कोणती चूक करणार नाही. चेंडू फील्ड केला गेला, पुन्हा येतो एक विकेट किपरच्या हातांमध्ये. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आणि धाव फलक सुरू झालं त्या जुबेली संघाचं. नक्कीच 5 षटक 30 चेंडू फक्त आहेत आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जाईल. आणि यावेळी गोलंदाज प्रसाद आहे. नक्कीच क्रिकेटचा हा रणसंग्राम या बदलापूरच्या मैदानावर आई गावदेवी चषकासाठी तिसरा सामना आजच्या दिवसातला. जय हनुमान जुबेली संघ प्रथम फलंदाजी करतोय. किती टार्गेट ठेवलं जाईल धाव फलकावर, कारण असं म्हणतात रन्स ऑन बोर्ड ऑलवेज गुड. कोणाचा मोबाईल. आणि नक्कीच यावेळी सुरेख लाईन आणि लेंथवर पडलेला चेंडू, एक निर्धाव चेंडू, वेगवान आहे चेंडू. तर वाऱ्याशी वार्तालाप केली जाते या गोलंदाजाकडून. आणि जो वेग आहे मित्रांनो, पेस कधी कधी घातक देखील ठरतोय. कारण काही असे फलंदाज असतात की जे वेगाचा उपयोग करतात गोलंदाजाच्या. करेल का हा फलंदाज अजय? हो हो, यावेळी अप्पर एज अँड द बॉल स्ट्रेट गो इनटू द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. 4 धावा मिळतील डीजे. सुरेख फटका होता. यावेळी 6 धावा मिळाल्या. धावफलक पुढे सरकत. हो हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जाईल फाईन लेग झोन मध्ये. 4 धावा मिळतील आणि या 4 धावांनी धावफलक सजतंय. काय धावा येतात या षटकामध्ये. आतापर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचतीये 15 धावा. 15 विदाउट लॉस. हिअर इन द पोस्ट ओव्हर इन द प्रोग्रेस. पहिलं षटक सुरू आहे मित्रांनो. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आल्यात 15. तब्बल 300चा स्ट्राईक रेट. सुरेख फलंदाजी करतोय इथे अजय. वैयक्तिक 14 धावांवर 4 चेंडू 14 धावा. सुरेख कामगिरी करतोय. एक मोठा सामना, एक मोठा धाव फलक दिसतोय आम्हाला या पहिल्या षटकामध्ये. एक्स बॉल. हो, स्विच इट इन द एअर. द फिल्डर अंडर इट बट ड्रॉप्ड. दरम्यान एकच धाव मला वाटतं इथे मिळेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 16 धावा.
नक्कीच स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल अजयचा. नक्कीच स्ट्राईक स्वतःकडे ठेवाल कारण 16 धावा. नक्कीच पहिलं षटक इथे संपतं मित्रांनो आणि पहिल्या षटकांती धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आणि मला यावेळी मात्र प्रेडिक्टेड स्कोर येईल 80 रन्स 80 धावा स्कोर कार्डवर दिसू शकतील. प्रोजेक्टेड स्कोर आमचे मित्र दाखवत आहेत आम्हाला मात्र तिथपर्यंत पोहोचावं लागेल. पोहोचलं जाईल का कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये 16 धावा आल्या कारण फील्ड रिस्ट्रिक्शन होतं. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण दूरवर पसरवलं जाईल आणि गोलंदाजी एंडवर गोलंदाज ललित. नक्कीच दुसरं षटक हाताळावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जोरदार प्रहार झालेला आहे. यावेळी मात्र कमबॅक करावं लागेल कम्पेन्सेट करावं लागेल मागच्या षटकाला तर तब्बल 16 धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये. या षटकात कमीत कमी धावा देत थोडस नुकसान भरपाई करावी लागेल नाहीतर सामना दूर जाईल. येस इट इज फर्स्ट बॉल फ्रॉम सेकंड ओव्हर. हो स्विच इट टुवर्ड्स द फाईन लेग. ओनली 1 रन टेकन. एकच धाव मिळाली ते आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकेलं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17 धावा. कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही अजूनही. एक संयम ठेवून खेळ केला जातोय आणि तसं खेळावं लागेल कारण एक पार्टनरशिप करावी लागेल. व पार्टनरशिप आम्ही म्हणताना मग ते जीवन असो नाही तर खेळ असो पार्टनरशिप अतिशय महत्वाची. पुढचा चेंडू ओह इस बार गेंद हवा में और बहुत ही आसान कैच किया गया और पहला विकेट गिरता हुआ यहाँ जुबेली टीम का. योगेश बैक टू द पेविलियन. डीजे बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही थी. एक एंड से हो रही थी. अजय और योगेश के बीच एक 17 रनों की साझेदारी देखने को मिली लेकिन योगेश ज्यादा देर तक रुक नहीं सके. खाली 1 रन स्कोर कार्ड में. देखते हैं अगली गेंद. इस बार गेंद डाउन द लेग जाती हुई गेंद और वाइट का सिग्नल आता हुआ अंपायर्स का और नए बल्लेबाज अब क्रीज पर आए विश्वनाथ. यकीनन एक रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ 18 रन. हो इस बार स्विच हिट करने का प्रयास लेकिन बहुत ही बढ़िया लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी हो रही है. यहाँ तक कि इस ओवर की दूसरी ही गेंद पर विकेट लिया है ललित ने तो रनों पर अंकुश लगाना पड़ेगा और कई हद तक वो काम हो रहा है. यहाँ अब तक के 3 गेंदें फेंकी जा चुकी है. सिर्फ 1 रन आया 2 रन आए एक अतिरिक्त. इस बार कनेक्शन बहुत ही बढ़िया. स्क्वायर लेग के सर के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रन डीजे. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. स्विच हिट करते हुए पॉइंट के सर के ऊपर से गेंद बहुत ही रफ्तार के साथ सीमा रेखा के बाहर गई और 4 रन मिले और इस 4 रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 22 रन. और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है. यकीनन अजय यह अपने बैट से कमाल कर रहे हैं. अगली गेंद खेलने के लिए तैयार अजय. इस बार फिर से एक बार स्विप किया गेंद को. गेंद जाएगी बहुत ही तेजी के साथ फाइन लेग जोन में. 4 रन के लिए बैक टू बैक फोर्स. डीजे असा कोहिनूर हीरा इथे जन्मला संदेश बाई आला. कहीं ना कहीं सोचना पड़ेगा यहाँ गेंदबाज को
अपनी लाइन और लेंथ पर फोकस करना पड़ेगा। इस बार गेंद को खेला है स्वीपर स्लिप में, लेकिन एक ही रन मिलेगा और इस एक रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 27 रन। और इसी के साथ ये दूसरा ओवर मुकम्मल होता हुआ 2 ओवर्स के बाद स्कोर जाकर पहुंचा है 27 रन, 1 विकेट के नुकसान पर। और यहां तक कि अजय बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। अब तक की उसके बल्ले से 4 चौके, 1 छक्का और 2 सिंगल करके पूरे 25 रन आए हैं। और 1 रन था योगेश का और 2 रन मिले हैं, सॉरी 1 रन वाइड का, तो कुल 28 रन का स्कोर जाकर पहुंचा है यहाँ पर जुवेली टीम का पहले बल्लेबाजी करते हुए 2 ओवर्स के बाद। डीजे दशार्या 50 की औसत, और इस औसत के साथ यदि वो जाएंगे तो 70 तक का स्कोर दिखाई दे रहा है। जो प्रोजेक्टेड स्कोर था वो 80 के नीचे आता हुआ, क्योंकि पहले ओवर में 16 रन आए थे, लेकिन अब इस ओवर में 11 रन आए, लेकिन एक विकेट लेने में सफल रहे ललित। लेकिन अब आएंगे प्रसाद, इस मैच का अपना दूसरा और मैच का तीसरा। पहली गेंद प्रसाद इस बार गेंद को स्टीयर किया स्क्वायर लेग की तरफ, गेंद जाएगी बहुत ही तेजी के साथ सीमा रेखा के बाहर, 4 रन। डीजे यहाँ तक कि पूरी जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए अजय, देखा जाए तो 1 रन योगेश ने और 1 वाइड का 2 ही रन है इस पूरे स्कोर में। स्कोर जाकर पहुंचा 31 रन और 29 रन अपनी निजी स्कोर पर खेल रहे हैं अजय इस मैच में। बहुत ही बढ़िया प्रदर्शन। अगली गेंद प्रसाद की अजय के लिए, इस बार गेंद को स्टीयर किया इन द एयर और या क्या छूटता हुआ, मुझे लगता है शोल्डर पर लगा हुआ एक कैच नहीं था, लेकिन रनों पर अंकुश लगता हुआ एक डॉट गेंद डालने में सफल प्रसाद। यहाँ पे तो डॉट बॉल भी 1 विकेट के समान है, क्योंकि 30 ही कुल गेंदें हैं और इस 30 गेंदों में यदि आप 4 या 5 डॉट गेंद डालेंगे तो ये अपना बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहेगा। अगली गेंद, इस बार गेंद को बहुत ही अच्छी तरह से कनेक्ट किया है, गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के पार, 6 रन। डीजे इसी लगी है। अब तक की 5 चौके और 2 छक्के, बहुत ही बढ़िया अजय। यहाँ तक कि इस ओवर के 3 ही गेंद हुई है, 3 गेंदें शेष तीसरी ओवर की। ये मानो तो 15 गेंदों का खेल मुकम्मल हुआ है और स्कोर कार्ड पर पूरे लगे हैं 37। बहुत ही बढ़िया। नक्कीच 15 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत, 1 गडी गमावले मात्र 37 धावा। यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं इथे गोलंदाज प्रसादला। ते करून दाखवावं लागेल मित्रा, कॉम्पन्सेट करावं लागेल, कुठेतरी रनांवर अंकुश निर्माण करावा लागेल, नाहीतर हा सामना आपल्यापासून खूप दूर जाऊ शकतोय। कारण मागचा सामना आपण पाहिला 52 धावा देखील कमी पडल्या आणि सहज पार झाल्या पुढचा चेंडू। ओहो, यावेळी सुरेख कनेक्शन, चेंडू जाईल लॉंग ऑन झोन, 4 धावांसाठी। काय फलंदाजी होती त्या अजय कडून,
प्रत्येक चेंडूला सीमा पार धाडण्याचा प्रयत्न आहे आणि हेच तर सूत्र आहे, कारण अटॅक इज बेस्ट डिफेन्स. जर स्वतःला वाचवायचं असेल तर हल्ला करा. हल्ला बोल होतो इथे अजय कडून समोरच्या गोलंदाजांवर. प्रसाद मात्र आता हातबल. आतापर्यंत 14 धावा 5 चेंडूंवर. या षटकामध्ये अजून एक चेंडू शिल्लक. काय होईल या चेंडूवर नक्कीच. आणि या सामन्यामध्ये एक आपली मजबूत पकड निर्माण करतोय तो जुबिली संघ. या षटकातला शेवटचा चेंडू. ओहो, यावेळी पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिले फाईन लेग झोन मध्ये आणि चेंडू जाईल भरधाव वेगानं सीमा रेषेच्या पार आणि धावा मिळतील 4. डीजे की राज क्रीडा मंडळ गावदेवी कोळगाव का सुरेख आयोजन आणि नियोजन आहे. ते सेड प्लॅनिंग इज की टू सक्सेस बट पंडित नेहरू सेज फर्स्ट प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क आउट युअर प्लॅन. हे प्लॅन खूप छान केलं गेलं आणि आता ते वर्कआउट होताना दिसतंय या मैदानावर. आई गावदेवी चषक 2021 च्या माध्यमातून सुरेख सुरेख अगदी. आणि हे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि जोबेली संघ आणि कारणीभूत आहे अजय. सुरेख फलंदाजी करतोय. 2 धावा जर सोडल्या तर उर्वरित सर्वच धावा अजयच्या आहेत. विजय भोईर तारणहार कुशल भोईर ऑलराऊंडर कुशल भोईर ऑलराऊंडर कुशल भोईर ऑलराऊंडर. तिथे ग्राउंडवर मारिती चौकार आणि षटकार मारिती चौकार आणि षटकार मारिती चौकार आणि षटकार. थँक्यू डीजे. भोईर बाहू नक्कीच आमच्या आई गावदेवी गावदेवी कोळगाव आई गावदेवी चषक 2021 मध्ये सन्मान्य संदीपजी दलाल, प्रतीकजी जगताप, ऋषिकेशजी दुधे आणि रुपेशजी शिर्के या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आणि आपल्या माहितीसाठी सांगतोय हा सामना रंगतोय जय हनुमान जुवेली विपक्ष एरंजाड आणि गोलंदाज येतोय 4था षटक घेऊन मयूर. नक्कीच 3 षटकांमध्ये जी काही धुलाई झाली आहे गोलंदाजांची, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 45 धावा 3 षटकांमध्ये. 18 चेंडू 45 धावा आणि एकमेव गडी बाद झालाय तो म्हणजेच योगेश. येस मयूर पहिला चेंडू. हो, यावेळी मात्र कनेक्शन छान आहे. चेंडू जाईल कव्हर स्वीपरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र चेंडू जिंकतो ही शर्यत आणि सीमा पार होतोय. धावा मिळतील 4. हा नशिबाचा चौकार. डीजे तेजस मेहर विशाल सिंग हाई ऑलराऊंडर. सेंचुरी 50 धावा लागतील या चेंडू नंतर लागतील का. 1 धाव फक्त कमी आहे आणि संघाचं अर्धशतक 4थं षटक चालू आहे मित्रांनो. केवळ 19 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पुढचा चेंडू येतोय मयूरचा. खेळून काढेल विश्वनाथ. हो, यावेळी मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. यावेळी 1च धाव मिळेल आणि या एका धावेनं संघाचं अर्धशतक झळकावलं जातंय. जोरदार टाळ्या होतील मला वाटतं डगआउट मधून. नक्कीच 20 चेंडूंमध्ये 50 धावा, 1 गडी बाद आणि कारण आहे अजय. सुरेख फलंदाजी. 43 धावांवर खेळतोय अजय वैयक्तिक. पुढचा चेंडू हो खूप करण्याचा प्रयत्न होता मात्र कोणताही संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटचा आणि परिणामी एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश. नक्कीच मित्रांनो आपल्या भेटीसाठी एक प्रेक्षणीय मॅच येणार, शो मॅच येणार आहे आणि त्या मॅच मधला एक संघ रिक्षा युनियन संघ नक्कीच तयार आहे आमच्या मैदानामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण नक्कीच यायचंय व्यासपीठाकडे. यावेळी मात्र जोरदार अपील होत आहे आणि गडी बाद होतोय. अजय बॅक टू दी पवेलियन. सुरेख प्रदर्शन या सामन्यामध्ये
आणि आपल्या काम करून गेलाय तो अजय आपल्या संघासाठी. यावेळी मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जाईल. इन जर्सी नंबर 129 संजय. येस इट इज संजय येतोय अजयची जागा घेण्यासाठी. दोघांच्या नावामधले एक सिमिलरिटी आहे. दुसरं आणि तिसरं लेटर दोघांचं सारखं आहे. कामगिरी सारखी होईल का पाहण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत. इथे मात्र दुसऱ्या गडी बाद होतोय त्या जुबिली संघाचा. मात्र धाव संख्या धाव फलकावर लागलेली आहे तब्बल 50 धावा. 22 चेंडूंचा खेळ संपलेला आहे मित्रांनो. 50 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. मयूर इथे थोडस कमबॅक करतो आहे आणि मयूर यावेळी मात्र मारा करेल संजय साठी. यस इट इज नेक्स्ट बॉल. हो इस बार गेंद को खेला है लॉन्ग ऑफ जोन में. गेंद जाएगी सीमा पार. षटकार डीजे. पर अपने इरादे स्पष्ट करते हुए संजय मानो कि पवेलियन से सेट होकर आए हैं. पहली गेंद को दिशा दी लॉन्ग अप क्षेत्र में 6 रन के लिए और इस 6 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 56 रन 56 रन लॉस ऑफ 2 विकेट्स योर जोबेली. नेक्स्ट बॉल लास्ट बॉल ऑफ दिस ओवर. यहां तक कि कुछ परेशानी रहेगी. नक्कीच मित्रांनो हा सामना शो मॅच यानंतर खेळला जाणार आहे. रिक्षा चालक मालक संघटना महेशजी जाधव कर्णधार महेशजी जाधव आपण यायचे व्यासपीठाकडे. नक्कीच हा चेंडू होता एक निर्धाव चेंडून सांगता झाली या चौथ्या षटकाची आणि 4 षटकानंतर धाव संख्या आहे 56 धावा 56 लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच अजयनं एक वादळी पारी खेळली. मला वाटतं 43 धावांची वादळी पारी होती त्या अजयची. नक्कीच 18 चेंडू आणि 43 धावा. अजय मेनी कॉंग्रॅच्युलेशन. या सामन्यात आपल्या संघाला अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपण आणलेलं आहे. यावेळी मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. यावेळी मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय किरण. किरण ठरेल का आशेचा किरण या एडन जाट संघासाठी. कारण धाव संख्या मात्र धाव फलकावर 4 षटकांमध्ये तब्बल 56 धावा 14च्या सरासरीनं. हो हो पहिलाच चेंडू होता आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्लोवर वन होता समजू नाही शकला तो विश्वनाथ. यावेळी मात्र मोमेंटम जोबेली संघाच्या बाजूने आहे कारण 14च्या सरासरीनं आतापर्यंत तब्बल 56 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळी मात्र किरण येतोय पुढचा चेंडू घेऊन. हो हो यावेळी कनेक्शन छान. चेंडू जाईल काऊ कॉर्नर झोन मध्ये 4 धावांसाठी. व्हॉट अ मॅग्निफिसंट शॉट 4 रन्स डीजे. सागरजी निर्माली आपलं सहर्ष स्वागत आहे या पुढच्या सामन्यामध्ये. आम्ही तुम्हाला पाहणार आहोत. नक्कीच रिक्षा युनियन चालक मालक संघटना नक्कीच ते पण तयार आहेत. आमच्यातलं क्रिकेटचं वेळ दाखवू शकतो आम्ही देखील. यस इट इज. पुढचा चेंडू खेळून काढला अगदी सावकाश पद्धतीनं. धावा मात्र चोरटी घेतली गेली. 1 धाव पूर्ण केली. मला वाटतं बाद होते धाव बाद की नो चेंडू आहे सॉरी आणि 1 धाव अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. धाव संख्या जाऊन पोहोचते आहे 62 रन्स आणि मिळेल फ्री हिट. येस सिग्नल इट इज. आणि आमचे पंच सिग्नल करतायत फ्री हिट मिळेल या पुढच्या चेंडूवर. किरण करेल का कमबॅक. भरपूर प्रश्न डोक्यात असतील किरणच्या. आता काय करणं जाईल कारण नो चेंडू होता. फ्री हिट दिला जातोय. नक्कीच संजयला फ्री हिट मिळेल.
आणि धावसंख्या अगदी भरधाव वेगानं पोहोचते ती 62 धावांवर. शेवटचं षटक सुरू आहे. काही चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू किरण टू विश्वनाथ सॉरी संजय. यावेळी काय होईल, काय घडलं, काय बिघडलं? नक्कीच बिघडलं. इथे मात्र काहीतरी प्रॉपर कनेक्शन झालं नाही. मिसअंडरस्टँडिंग झाली दोन फलंदाजांमध्ये आणि एक अपघात झाला. काय झालं? संजय बॅक टू द पॅव्हिलियन ॲज अ रन आउट. डीजे Oh, in the air, player under it can be taken, dropped. And meanwhile, both the batsmen are crossing for 2 runs. And this 2 runs take score towards 70 runs. नक्कीच या षटकातला एक चेंडू शिल्लक असावा आणि 70 धावा तब्बल स्कोअर कार्डला लागलेले आहेत मित्रांनो 29 चेंडूंमध्ये. Oh, what a huge going and gone out of the park. 6 runs. What a magnificent end of this match. नक्कीच सर्वात दूर मारला गेला असा षटकार आणि धावसंख्या होत्यात 76 लॉस ऑफ ओनली 2 विकेट्स. What a performance. जुवेली नक्कीच 76 धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत. 77 धावांचं टार्गेट आहे ते वेदा 11 एरंजाड. मित्रांनो जय भवानी शिरगाव वर्सेस मोरिया क्रिकेट क्लब दापिवली. महेशजी जाधव यांच्या हस्ते टॉस होईल या सामन्याचा. जय भवानी शिरगाव विपक्ष मोरिया क्रिकेट क्लब दापिवली. नक्कीच मित्रांनो मी इथे थांबतोय, तुम्ही थांबू नका. पुढच्या इनिंगचा लेखाजोखा आपण ऐकणार आहात. आमचे सहकारी कमेंटेटर मॅडी कम ऑन इन टू द कमेंट्री बॉक्स. नक्कीच 77 धावांचं आव्हान आहे ते नक्की महेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार प्लीज जय भवानी शिरगाव आणि मोरिया क्रिकेट क्लब दापिवली आपण यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. आणि नक्कीच तो टॉस होतोय. 77 धावांचं आव्हान आहे ते एरंजाड संघ वेदा 11 77 धावांचं लक्ष दिलं गेलेलं आहे 5 षटकांमध्ये. जय भवानी टॉस विन इलेक्टेड फील्ड. नक्कीच आमचे साथी समालोचक मॅडी आपण नक्कीच यायचे. नक्कीच आपलं देखील स्वागत आहे या कमेंट्री बॉक्स मध्ये. पुढचा आवाज ऐकणार आहात द मॅन फ्रॉम बदलापूर, द व्हॉइस ऑफ बदलापूर, मॅडी.
अत्यंत चांगलं संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचं. इतिहासाच्या पानावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर नक्कीच आपण पाहिलं तर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा एकदा मानाचा त्रिवार मुजरा. जाऊया मागच्या दिशेने जर्मन जोवेली वर्सेस वेदा 11 जर्मन क्रिकेट संघ एरनसाड या दोन टीम मध्ये चालू असलेला हे बलाढ्य युद्ध. पहिल्या सत्रामध्ये धावांचा विचार केला पूर्वार्धामध्ये तब्बल जोवेली टीमने धावसंख्या धाव नोंदवली 76 धावा आणि 77 धावांचं लक्ष्य 15.40 गतीनं आस्किंग रन रेट असेल. आघाडीची जोडी मैदानावरती मयूर मेहर आणि किरण मेहर. धन्यवाद. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत. चौथी लढत तुम्हाला पाहायला मिळेल मोरिया दापिवली आणि त्याला फाईट करेल प्रतिस्पर्धी संघ जय भवानी शिरगाव. चला सामना लगेच कंटिन्यू करा जेणेकरून आपण पाहतो पहिले षटक पाबंदीचं जय हनुमान जोवेली टीमच्या वतीनं विश्वनाथ धुळे. आज स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिला तर एरंदा टीमच्या वतीनं मयूर मेहर स्वतः कॅप्टन ऑफ द टीम लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि नॉन स्ट्रायकिंगला किरण मेहर. आखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय पहिला चेंडू योगेश चेंडू खाली आपण पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण करत असताना अगदी सीमारेषे लगत पेट्रोलिंग करतात जोवेली टीमच्या वतीनं. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीपला तैनात आहेत. अजयचा विचार केला तर लॉंग ऑनला आपण पाहतोय. त्यानंतर मिड विकेटला योगेश आहेत. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळेल कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सातत्याने वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 1 ने सुरुवात केली आहे. स्वतःचा संघाचं श्री गणेशा या ठिकाणी करत असताना मयूर मेहर. पुन्हा एकदा वेळेस विश्वनाथचा हा चेंडू आपण पाहतो आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न होता नक्कीच आपण पाहिला तर किरणचा. जेव्हा आपण पाहिलं तर बॅकफुट येऊन थोडंसं ड्रिल करत असताना आपल्याला पाहायला मिळतं कव्हरच्या दिशेने डीप बॅकवर्डच्या पॉइंटच्या दिशेने हा चेंडू खेळायचा होता परंतु संपर्क पाहायला मिळाला नाहीये. इथे यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक राकेश शिरमाळी आहेत जे ऑफिशियल एडिटर tenniscricket.in चे आणि आज मात्र आपल्या स्वतःच्या संघासाठी इथे खेळ करत असताना धावसंख्या फलकामध्ये 1 ने अंकित होत्या. सुरुवात दोन्ही फलंदाजांनी आपण पाहिली तर एका या आकड्याने स्वतःचा अकाउंट इथे ओपनिंग करत असताना या मॅच मध्ये 77 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 30 चेंडू आणि 77 धावा. 15.40 हे रिक्वायर्ड रन रेट टीम एरंजाड साठी. यावेळेस पिच बॉल अक्षरशः खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक जे होते त्याच्या अवाक्याच्या बाहेर परंतु अगदी आपण पाहिलं तर झेप घेतली आहे चेंडूवरती अजयने. म्हटलं जातं ना जैसे की शेर पीछे होके छलांग लगाता है. धावसंख्या फलकामध्ये यावेळेस आपण पाहतो रोखण्यासाठी यशस्वी ठरतंय जोवेली टीमचे खेळाडू. प्रत्येक बॉलवरती आपण पाहिलं तर सिंगल धावसंख्या आणि सिंगलने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होत असताना सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळते. अडखळत सुरुवात सेकंड सत्रामध्ये. आखूट टप्प्याचा बॉल आणि यावेळेस कव्हरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून चेंडू सरळ जाईल
डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठमोऱ्या स्थितीमध्ये योगेश बोराडे, परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू फरार. संघर्षाचा संघर्षमय पहिला चौका. ठाणे जिल्ह्याची कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू टू से. इथून मात्र एरंजड संघ देखील या मॅच मध्ये सहजासहजी हार मानणार नाहीये. गत वर्षी आपण पाहिला तर चांगला खेळ राहिला, या वर्षी देखील सातत्याने आपण पाहतोय एरंजड संघाचा चांगला खेळ या सीझन मध्ये देखील राहिलाय मयूर मेहरच्या कारकिर्दीमध्ये. इथे आपण स्किरन आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडीशी निराश असतील. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अगदी विश्वनाथचे 2 चेंडू आपण पाहिले, किरणच्या अगदी समोरून जात असताना किरणला मात्र त्या चेंडूवरती बॅट व्यवस्थित प्रॉपर कनेक्ट करता आली नाहीये आणि हे 2 चेंडू येत आहेत डॉट. षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या संख्या धावफलकावरती ती म्हणजे बिनबाद 7 धावा. 77 धावांचं लक्ष येणारे 24 चेंडू आणि 70 धावा इथून तुम्हाला बनवावा लागतील या मॅच मध्ये. थँक्यू डिझे या दरम्यान दापोली गावचे आमचे अत्यंत जवळचे मित्र मच्छिंद्र गायकर येतात, जे समालोचक देखील आहेत. नक्कीच बदलापूर शहराला नितांत गरज असताना समालोचकाची गरज, जेणेकरून आपण पाहिलं तर 2 ते 3 समालोचक सातत्याने तयार होत आहेत आणि का होऊ नये हा प्रश्न आहे बदलापूरकरांसाठी. तर धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर 7 धावा. तर मोस्ट वेलकम मच्छिंद्र, आपलं स्वागत आहे. ज्यांनी मात्र काल चामटोली संघाला शुभेच्छा दिल्या, या स्पर्धेला देखील ज्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. अनेक शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहिला या मॅच वरती, या स्पर्धेवरती. आउटसाइड लेग स्टंप हा पहिला चेंडू प्रेम धुळेचा. सन्मान आदरणीय राकेशजी सोनावणे यांचं इथे आगमन होतं, त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था. पाणी म्हटलं तर जीवन आणि ती महत्वाचा रोल अगदी मी म्हणेन राकेशजी सोनावणे यांच्या माध्यमातून जे सुपूर्द केलंय. नक्कीच त्यांचा आभार आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणातून. कारण एवढ्या उन्हामध्ये आपण पाहतोय 39 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान या मैदानावरती आपण पाहतोय आणि नितांत पाण्याची गरज आहे. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक माणसाला इथे पाण्याची गरज आहे. या वेळेस आपण पाहतो हरेश शिरमाळी जेलकाली फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन मयूर मेहर. स्वतः संघ नाही की ते मात्र बाद होतात. अक्षरशः प्रेम धुळेने पहिला चेंडू टाकला तेव्हा स्वेर आला आणि हा फटका खेळण्यासाठी मयूरला इथे मात्र भाग पाडलं आणि इनफिल्ड मध्ये सेलकारी करत असताना पहिला धक्का लागत असताना बिग विकेट, बिग लॉस एरंजा टीम. मयूरला कोण विसरेल, ज्याने मात्र या सीझन मध्ये हाहाकार माजवलाय तो म्हणजे एरंजा टीम साठी. तो मयूर थोडसा निराश असेल, जड अंतकरणाने, जड पावलाने मात्र मयूर डगआउटच्या दिशेने परतत असताना पहिला गडी गारत एरंजा टीम. थँक्यू या दरम्यान आदरणीय संजयजी क्षीरसागर, जे आज तुम्हाला इनॅक्शन मध्ये रिक्षा युनियन या संघामध्ये खेळताना दिसतील. बघा कुठेतरी फिटनेस जपण्याचं काम, वयाची मर्यादा नाही आहे. क्रिकेट खेळासाठी किंवा कोणताही खेळ असू दे, तिथे मात्र वयाची मर्यादा नसते. जेव्हा तुमच्याकडे नक्कीच सातत्याने सेल्फ कॉन्फिडन्स, जेव्हा तुमच्याकडे उत्साह असतो आणि सातत्याने तुम्ही प्रत्येक खेळ खेळू शकता. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने तुम्हाला सचिन दादा दळाल आणि संपूर्ण बदलापूर असोसिएशन यावरती चर्चा नक्कीच करेल, जेणेकरून पुढच्या काळामध्ये 40+ चे संघ बदलापूर शहरातून उदयास येतील आणि सातत्याने चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. जी आम्ही स्पर्धा डोंबिवली विभागामध्ये सातत्याने कव्हर करतोय. 10 ते 12 संघ आम्ही पाहिलेत. त्यानंतर यावेळेस आता जर पाहिलं सचिन सर तर 32 संघ 40+ चे कल्याण डोंबिवलीमध्ये होत आहेत. रायगड असेल, त्यानंतर त्यामध्ये देखील सातत्याने चांगले संघ. एक्झिबिशन मॅच देखील आम्ही पाहिली, ठाणे वर्सेस रायगड 40+ चा सामना. पुढच्या वर्षी नक्कीच 8 संघांचा एक पोल बदलापूर मधून 40+ चा असेल अशी आशा व्यक्त करू या स्पर्धेच्या निमित्ताने. कारण बदलापूर परिसरातील ही शेवटची स्पर्धा आहे डेची आणि त्यामध्ये मात्र हे आश्वासन आम्ही सचिन दलाल यांच्या माध्यमातून तुम्हाला देतो. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना 9 धावा.
10 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा, माफ करा, 9 धावा धावफलकावरती आहेत एरंजा टीमच्या. प्रशांत आहेत आमचे एडिटर. टेक्निकल टीम आपण पाहतो tenniscricket.in. संपूर्ण चांगली माहिती सातत्याने आमच्यापर्यंत पुरवली जाते, पोहोचवली जाते. यावेळेस आपण पाहतो आउटसाइड द ऑफस्टम प्रेम धुळेचा विचार केला तर तेजस आम्हाला सांगतात. तेजसच्या चेहऱ्यावरती नक्कीच तुम्ही हास्य पाहू शकाल, ज्याने मात्र एक सामना जिंकलाय आणि सेकंड राऊंड साठी हा संघ क्वालिफाय झालाय या मैदानावरती. जगन्नाथ क्रीडांगण हे मैदान तुम्ही पाहत आहेत. सुसज्ज मैदान, क्रिकेट रसिकांसाठी सातत्याने नेहमी पर्वणी असते. या मैदानाचा इतिहास आहे. 3 ते 4 स्पर्धा प्रत्येक सीझन मध्ये या क्रीडांगणावरती नक्कीच होत आहेत. मयूर ग्रुप चषक असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ओमसाई कुलगाव संघाच्या वतीने एक चषक आपण पाहिला. त्यानंतर केपीची वन डे फिनिश एक स्पर्धा आपण पाहिली कुणाल पेनकरची. आणि त्यानंतर ही 34 स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव आई गावदेवी चषक 2021 हा क्रिकेटचा थरार, हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा तुम्ही या क्रीडांगणावरती अनुभवता. 16 आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा. धावसंख्या धावफलकावरती फलंदाज होतात बाद. 10 या धावसंख्येवरती लागणारा हा तिसरा झटका, दुसरा झटका. थँक्यू रुजे. नक्कीच एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जय भवानी शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला मोरिया सीसी दापिवली संघ. हे दोन बलाढ्य संघ आज आमने सामने चौथ्या लढतीमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस स्टॉपेज लिडिंग एज फलंदाज बाद. संदेश मसने झेल खाली 105 झेल स्वीकारलाय आणि यावेळेस 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 30 लागत असताना फलंदाज बाद. असा शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. असा शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. थँक्यू रुजे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. प्रेम धुळेसह ऑन हॅट्रिक बॉल. आता या स्पर्धेची पहिली हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाईल का गोलंदाज प्रेमच्या माध्यमातून. 5 चेंडू आपण पाहिले अप्रतिम, त्यामध्ये 2 चेंडू स्वेर आले, परंतु 3 विकेट. ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट केले, परंतु इथे मात्र हा ऑन हॅट्रिक बॉल असेल. सलग तिसरा विकेट. स्ट्राइक एंडला श्री मेहर, न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 5. गोलंदाज सय्यार प्रेम यंगस्टर गोलंदाज आहे. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु जेव्हा चेंडू बाउन्स झाला तेव्हा मात्र नक्कीच आपण पाहिलं तर यष्टीरक्षक संजय धुळेच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला. आणि नक्कीच एकंदरीत आपण पाहिला तर हा षटक देखील संपन्न झाला आणि या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 5.00च्या गतीने आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात. हसतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपान मिळतो. थँक्यू. 10 धावा धावफलकावरती आहेत. 77 धावांची गरज आहे, म्हणजे अजून इथून 18 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. योगेश शिंद्रेकर आपण पाहतोय थोडीशी विश्रांतीची गरज आहे, कारण सकाळच्या रगरगत्या उन्हातून नक्कीच आपण पाहतोय दुपारचं सत्र त्याने ओलांडलंय. अगदी आपण पाहिलं तर 1:35 होत आहेत आणि क्षणाची विश्रांती नाहीये पंचांना. मी खरंच कौतुक करेन प्रत्येक अंपायरचं, जेणेकरून आपण पाहतोय चांगली कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. हॅट्स ऑफ त्यांना देखील आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने सलाम. अखूट टप्प्याचा बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ, फटका चांगला, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर, थांबणार नाहीये, ताकदीचा वापर. चेंडू करेल यावेळेस हवाई सफर, षटकार. थँक्यू. इथे इरादे स्पष्ट करत असताना किरण मेहर
पुन्हा एकदा यावेळेस कोलो टप्प्याचा बॉल आपण पाहतो. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न विश्वनाथ धुळेचा. कोण विसरेल विश्वनाथला, ज्याने मात्र सातत्याने गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलंय. पहिले षटक ज्याने हाताळलं त्यामध्ये 7 धावा. त्यानंतर यंगस्टर गोलंदाज प्रेम धुळेचं कौतुक करेन, ज्यामध्ये 3 विकेट आणि 3 धावा. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा वेळेस चेंडू फ्लाय झालाय. बॅटची कडा लागतीये. फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने मात्र किरणला परतावा लागेल. षटकाराला दिलेलं हे क्विक रिप्लाय विश्वनाथ धुळेने पहिली सफलता अर्जित केली आहे. किरण मेहर बॅक टू द पॅव्हिलियन. 1 more विकेट डाऊन. मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्यते मान करतन असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय थँक्यू. थोडस निराश केलं मित्र म्हणेन एरंदार संघाला ते मयूर मेहरने, कारण सातत्याने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी असते. परंतु किरणचा आपण विचार केला, किरणच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण पाहिला. वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इनॅट नंबर 6 ला नयन बोराडे. यावेळेस आपण पाहतोय अगदी पक्षाच्या पंखाप्रमाणे बॅट फिरवली गेली आणि यावेळेस संपर्क पाहायला मिळाला नाहीये. हा चेंडू डॉट येतोय. विश्वनाथ धुळेचं कौतुक करावं तितकं कमी. इकॉनॉमिकल गोलंदाजी. कोणत्याच गोलंदाजाला गणेश आवडत नाहीये पहिल्याच बॉलवरती चौकार आणि षटकार आलेलं, कारण गणेशला चांगला अनुभव असेल या स्पर्धेचा. आणि षटकार आल्यानंतर विश्वनाथने काय कमबॅक केलंय. व्हॉट अ डिलिव्हरी. जबरदस्त गुड बॉलिंग. धावसंख्या धावफलकावरती अगदी स्थगित. धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा, 16 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. 16 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत. या षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडू बॅलन्स असेल विश्वनाथ धुळेचे. पुन्हा एकदा वेळेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. धीम्या गतीने चेंडू रिलीज केलाय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं संपन्न झालंय आणि 3 षटकांचा खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. अगदी मी म्हणेन संघ पूर्णपणे बॅकफूट होते आपण पाहतोय. ड्रिंक्स ट्रॉली मात्र मैदानावरती जाते. ऋषीला आपण पाहू शकाल. ड्रिंक्स ब्रेकर आणि षटक क्रमांक 3रं कंप्लीट झालंय. 3 षटकांनंतर 16 धावा धावफलकावरती. या ऐकू आपण डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज संदेश मसने. संदेश मसने म्हटलं तर एक यंगस्टर खेळाडू आहे, ज्याने संदेश 11 या नावाने देखील संघ वराडे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पहिल्याच बॉलवरती ताकदीचा वापर. क्रिकेटमध्ये 6 पेक्षा मोठी धावसंख्या नसते. कदाचित या चेंडूवरती 8 धावा दिल्या असता एरंदा टीमला, परंतु 6 धावा. षटकार. पहिलाच बॉल. संदेशचं स्वागत केलंय. वेलकम टू ग्राउंड. या मैदानावरती आपण पाहतो धावांचा उच्चांक सातत्याने होतोय. 77 धावा चेस करायचे. श्री मेहरने जर अशा प्रकारची फलंदाजी केली तर या मॅच मध्ये पुढे एकदा या 2 षटकामध्ये वापसी करण्यात कमबॅक करेल एरंदार संघ आपण पाहतोय.
अख्खूट टप्प्याचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा संदेश मसनेचा ऍसिड इज वाईड बॉल. एक चेंडूवरती 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकंदरीत टीमची टोटल 23 धावा. विकेट हॅट्रिक साठी सिद्धेश राऊत यांच्याकडून 500 रुपीचं कॅश प्राइज संदेश साठी. पुन्हा एकदा चेंडू यावेळेस आपण पाहतोय हवेत नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये. चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न संदेशचा आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 25 धावा धावफलकावरती आहेत. 77 धावांचं टार्गेट आहे आणि 77 धावांचं टार्गेट असताना इथे मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. मोठ्या फटक्यासाठी श्रीला नेहमीच आम्ही पाहिलंय. यावेळी आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. एक डॉट चेंडू जोबिली संघाला विजयाचा मार्ग इथे मोकळा करतोय. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा आशा जिवंत करतोय. एरंदाज संघाच्या या मॅच मध्ये सामना रफ अँड टफ आहे. डू ऑर डाय ची मॅच. अख्खूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कवरच्या दिशेने वाईड लॉंग आपला हरेश शिरीमाली चेंडू गादर करतायत. चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळतील 2 धावा. एकच धाव इथे अंकित केली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती तेजस आम्हाला सांगतात की अगदी संघ बॅकफूट वरती आहे. एरंजर संघ यावेळेस बोराडीच्या बॅट मधून आपण पाहतो युजेट उंची जास्त लांबी जास्त पाहायला मिळते. चेंडू सीमा पार लॉंग ऑन सीमा रेषे बाहेर हा येतो षटकार. सात चेंडू आणि 45 धावांची गरज. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका अप्रतिम पाहायला मिळते. चेंडू थांबणार नाहीये. सीमा पार यावेळेस येतोय चौकार. रन्स मिळत आहेत 4. शेवटचं अंतिम षटक आणि 6 चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच मोर्या दापिवली आणि त्याला फाईट करेल जय भवानी शिरगाव. या 2 टीम मध्ये नक्कीच एक घमासान युद्ध तुम्हाला या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच पाहायला मिळेल. विशाल सिंग कुठे असाल तर आपण संपर्क करा. राज क्रीडा मंडळ ए टीमचे कॅप्टन आहेत विशाल सिंग. उद्या तुम्हाला विशाल सिंगचा संघ नक्कीच पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये बल्ल्याणी संघाच्या विरोधात. शेवटचं अंतिम षटक. सामना थोडासा स्पीडअप करा. योगेश इंद्रेकर सर, फिरोज खान सर. 6 चेंडू 41 धावा. बॉल द्या. बघा जुना चेंडू होतोय मैदानावरती. RGR शिरगाव टीमचे कॅप्टन कल्पेश कुलकर्णी अर्थातच टॉम. बदलापूर बॉयजचा एक दिग्गज टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू टॉम. त्यांचा देखील संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल क्रिशा मिसिया बदलापूर टीम समोर. अख्खूट टप्प्याचा बॉल आणि त्याला सरळ पाठवले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू सीमा पार. अविनाश माळीचं देखील स्वागत केले. ज्याप्रमाणे संदेश मस्तेचं स्वागत केलं श्री मेहरने त्याच पद्धतीने स्वागत केलं अविनाश माळीचं. चेंडू सीमा पार षटकार. अगदी आपण पाहतो गणेश शिरमाळी सारखा एक अनुभवी गोलंदाज आज या मॅच मध्ये 12th मॅनच्या भूमिकेत आहे.
आणि नवीन नवीन गोलंदाज इथे जोबेली टीम वापरते. आपण पाहतो अविनाश संदेश. यावेळेस यॉर्क लाईनचा बॉल त्रिफलाचित क्लीन बोल्ड षटकाराला दिलेलं क्विक रिप्लाय श्रीमेरला फलंदाज बाद. अविनाश माळीला मिळते पहिली सफलता. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. अविनाश राणे अविनाश माळी चांगला कॉन्टॅस्ट. अविनाश राणे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अविनाश टू अविनाश एक चांगला कॉन्टॅस्ट पाहायला मिळेल शेवटच्या अंतिम षटकामध्ये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील तेजस आम्हाला सांगतायत आणि जिंकण्यासाठी तब्बल 4 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल यावेळेस अविनाश राणेचा आपण पाहतोय. धमाका ब्लास्ट चेंडू सीमा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. विश्वनाथ धुळे पाहतच राहिले. चेंडू सीमा पार षटकार. आणि 28 धावांची गरज. एक चांगली फाईट दिली मी म्हणेन एरंजाट संघाने जोबेली संघाला. पुन्हा एकदा यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु नक्की चेंडू घरंगळत चालला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. हरेश शिरमाळे दूरचं अंतर कापतात आणि चेंडूला गॅदर करतील. तोपर्यंत कोणत्या प्रकारचे धाव इथे पाहायला मिळत नाहीये. आपण पाहिलं तर शेवटचे अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक. यावेळेस कलो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खोदून काढला. डिपेक्सचा कव्हरला योगेश बोराडे आपण पाहतोय जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात आणि चेंडूला गॅदर करत असताना आपण पाहिलं तर धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतायत. सामना जिंकला जे हनुमान जोवेली टीम ने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम एरन.